पिवळा झेंडा हा बुद्धाचा प्रतीक आहे असं चला धरून चला, डॉक्टर गोतावळेच्या म्हणण्यानुसार धरून चला. पण ज्या ज्या मांगाच्या नेत्यांनी, समाजानं नाही, ज्या ज्या मांगाच्या नेत्यांनी आपल्या संघटनेचा झेंडा पिवळा केलेला आहे, ज्या ज्या मांगाच्या संघटना पिवळ्या झेंड्याखाली काम करतात, ज्या ज्या मांगाच्या संघटना आहेत त्या पिवळ्या झेंड्याच्या, ज्या ज्या मातंग समाजाच्या संघटना आहे त्या नेत्याला आणि कार्यकर्त्याला भेटून डॉक्टर अंकुश गोतावळेंनी लाईव्ह त्या नेत्याबरोबर चर्चा करावी की खरंच की तुम्ही जो हा मातंग समाजाच्या तुमच्या संघटनेचा झेंडा जो पिवळा घेतलाय तो बुद्धाचं प्रतीक म्हणून घेतलंय का, की डॉक्टर गोतावळे त्या नेत्याला विचार. मांगाच्या नेत्या सगळ्याच नेत्याला विचार, ज्या ज्या नेत्यांचे झेंडे पिवळे आहेत त्या मांगाच्या संघटनेच्या साऱ्या कार्यकर्त्याला आणि त्यांच्या नेत्यांना डॉक्टर अंकुश गोतावळे यांनी प्रत्यक्ष भेटून विचारावं, त्या संघटनेचा पिवळा झेंडा आम्ही बुद्धाचं प्रतीक म्हणून घेतलाय, हा एकही मांगाचा नेता तो स्वीकारणार नाही, तो मान्य करणार नाही. हे सत्य आहे हो.